नमस्कार मैत्रिणींनो, आज करूया आपण मसाला भेंडी. त्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली आणि आता याला कट करायची. लांब लांब कट करायची. सकाळच्या घाई गडबडीमध्ये एकदम तुम्ही झटपट तयार करू शकता ही भेंडीची भाजी आणि एकदम चवीला छान लागते. आता भेंडी कट करून झाली, भांड्यामध्ये काढून घेऊ. आता एक कांदा घ्यायचा आहे, छोटा आकाराचा कांदा घेतला मी, तोही कट करून घ्यायचा उभा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. चला आता कांदा बी कट करून झाला. त्याच्यासाठी आपण शेंगदाणे घेतले मी अर्धी वाटी आणि 1 चमचा तीळ घेतले. आता हे तीळ आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे. आता मी भेंडीच्या 2-3-4 रेसिपी टाकलेल्या आहे. तुम्हाला जर ते बघायचे असेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. शेंगदाणे भाजून झाले, त्याच्यामध्येच तीळ टाकायचे आणि थोडे भाजून घ्यायचे. ते भांड्यामध्ये काढून घेऊ. आता याच्यामध्येच आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आणि आपण जी भेंडी चिरून घेतली होती ती टाकायची याच्यामध्ये आणि चांगली परतून घ्यायची. आधी भेंडी परतून घ्यायची म्हणजे चिकट होत नाही भेंडी. आता या शेंगदाण्यामध्ये 4-5 लसूण पाकळ्या टाकायच्या आणि याचा जाडसर कूट आपल्याला तयार करून घ्यायचा. भेंडी चांगली परतून झाली. तर ही भेंडी आपण काढून घेऊ आणि याच्यामध्ये आपल्याला फोडणी करायची. तर कढईमध्ये परत तेल टाकायचं 1 ते 1.5 पळी, जिरं मोहरी टाकायची आणि उभा कापून घेतलेला कांदा टाकायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा सोनेरी रंग येईपर्यंत आणि हळद पावडर टाकायची आणि आपण परतून घेतलेली भेंडी टाकायची, मिक्स करायचं. आता याच्यामध्ये मिरची पूड टाकायची आणि काळा मसाला टाकायचा, चवीपुरतं मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. आपण जे तयार केलेलं कूट आहे ते टाकायचा आणि चांगली भेंडी मिक्स करून घ्यायची. सगळे मसाले असे एकजीव करून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. झाकण ठेवून आपल्याला कमी गॅसवर 3 ते 4 मिनिटं भेंडी शिजून घ्यायची. तुम्ही बघू शकता आपली मसाला भेंडी तयार झाली. एकदम झटपट तयार होती आणि चवीला बी खूप छान लागते. तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.